मुंबईत भाजपचाच महापौर होणार असं वक्तव्य भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलं आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते अक्षरशः तुटून पडले। आमच्यामुळे भाजपची ताकद वाढली असं शिंदेच्या मंत्र्यांनी म्हटलंय आणि त्यानंतर भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी महायुतीचाच महापौर होणार असं म्हटलेलं आहे। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे। तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। भाजप ताकदवान व्हायला 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। निवडणुका घोषित व्हायच्या काही दिवस आधीच भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असा दावा केला आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले। लोढांनाच मुंबईचा महापौर व्हायचंय का असा सवाल शीतल म्हात्रेंनी केला, तर महायुतीचाच महापौर म्हणत मंत्री शिरसाटांनी शिंदेच्या शिवसेनेचाही दावा कायम असल्याचे संकेत दिले। भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली। और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। खरं तर त्यांनाच कदाचित महापौर मुंबईचा महापौर होण्याचे वेध लागले असतील। लोढांना त्यांच्याच पक्षात कोणी सिरियसली घेत नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलणं मला वाटतं गरजेचं नाहीये। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे। तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। त्यांनी दरवेळेला काहीतरी नवीन वाद काढायचा किंवा काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये बेबनाव आहे की काय असं चित्र जे निर्माण व्हायचं होतंय ते आम्ही होऊ देणार नाही। त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 227 वॉर्ड हे महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या तर्फे लढवले जातील। महायुती म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि महायुतीचाच महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 150 पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल हा मुंबईकरांचा विश्वास आहे, ही मुंबईकरांची अपेक्षा आहे आणि मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षांनी या ठिकाणी महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांकडे पाहत आहे। लोढांच्या वक्तव्यामुळे शिंदेची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहून मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला। महायुती म्हणूनच लढणार आणि महायुतीचाच महापौर होणार असं साटम यांनी म्हटलंय। 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेला शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती आणि युतीचं सरकार असताना सुद्धा भाजप आणि ठाकरे स्वतंत्र लढले होते। शिवसेनेचे 84 नगरसेवक जिंकले आणि भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते। फक्त 2च नगरसेवकांचा फरक होता, पण महाराष्ट्रात सरकारला शिवसेनेचा पाठिंबा असल्यामुळे फडणवीसांनी आकड्यांचा खेळ न करता शिवसेनेसाठी महापौर पद मोकळं केलं आणि संधी असताना सुद्धा महापौर बनवला नाही। आणि आता मुंबईतली स्थिती पाहता भाजपला हीच ती वेळ वाटतेय। लोढांच्या बोलण्यातून ते स्पष्टही झालं। 1997 पासून ते 2022 पर्यंत 25 वर्षांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आणि त्यांचाच महापौर आहे। महापालिकेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत 1971 पासून ते 2022 पर्यंत शिवसेनेचे 20 महापौर झालेत आणि भाजपचा अद्याप एकही वेळा महापौर झालेला नाही। आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरं आहेत, ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष वागतील। त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे, भिगी बिल्ली। मुंबईचं महापौर काय, मुंबईचं महापौरावर त्यांना बसवायचंच आहे, ह्यांचा आदेश नाही आहे, ते वरूनच आदेश आहे। लोढा महापौर पदावरच बोलले नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालतात असं लोढा यांनी म्हटलं आणि त्यावरून शिंदेच्या शिवसेनेनं पुन्हा समाचार घेतला। एकनाथ शिंदेच्या उठावामुळेच भाजप सत्तेमध्ये आहे, आमच्या मदतीमुळेच भाजपची ताकद वाढली असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे। 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला
आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली. भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची युती, त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली. ते त्यांना माहिती आहे. कोणते पक्ष चालले त्याचे नावं त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवतात. मंगल प्रभात लोढाजी यांचं असं म्हणणं होतं की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री असल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन जातात. तोच संदर्भ देऊन मंगल प्रभात लोढाजी यांनी हे वक्तव्य केलंय. इतर पक्ष चालवतात याचा अर्थ इतर पक्षांना आम्ही सहकार्य करतो, मग तो उभाटा गट असेल, काँग्रेस असेल. त्यामुळे लोढाजींचं हे वक्तव्य त्या संदर्भानं होतं. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमधला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. आता महापौर पदावर लोढा बोलताच शिंदेच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले. म्हणजे एवढ्या सहजासहजी दावा सोडला जाणार नाही, हेच शिंदेच्या शिवसेनेनं दाखवून दिलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.